स्वागत आहे. आणि परवा एक व्हिडिओ टाकलेला बघा शिलाई संदर्भात. तर त्या व्हिडिओमध्ये ज्या शिलाई काम करणाऱ्या ताई असतील किंवा दादा असेल त्यांच्या संदर्भात मी माझा थोडक्यात अनुभव शेअर केलेला होता. तर त्यातील एक मुद्दा मला आणखीन मांडायचा आहे की आपण यूट्यूबद्वारे सुद्धा चांगलं म्हणजे जे शिलाईचं हे असेल ते करू शकतो. म्हणजे यूट्यूबमधून काही जास्त पैसे मिळत नाहीत, पण यूट्यूबमधून आपल्याला कसं होतं जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे यूट्यूब म्हणून. कारण की आता यूट्यूबमध्ये पैसे खूप कमी मिळतात. फक्त आपली जाहिरात वगैरे करण्यासाठी यूट्यूब हा प्लॅटफॉर्मसुद्धा खूप चांगला आहे. नाहीतर यूट्यूबवर व्हिडिओ जर टाकून आपण पैसे मिळवायचं म्हटलं तर त्यात काही जास्त पैसे मिळत नाही. त्याच्यापेक्षा एखादं ब्लाऊज शिवलं तर आणि आपल्याला पैसे मिळतात. शिलाई काम हे म्हणजे महिलांसाठी तर एक नंबर आहेच, पण पुरुषांसाठी सुद्धा खूप छान व्यवसाय आहे. पण कसं असतं या कामामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेत दिलं तरच कस्टमर म्हणजे टिकून वगैरे व्यवस्थित राहतात. आणि टिचिंग फिटिंगला यालासुद्धा खूप महत्त्व आहे. असं म्हणजे माझा अनुभव मी आता जवळजवळ लग्न झाल्यास 16-17 वर्ष झाली म्हणजे टेलर कामात आहे. त्यामुळे माझा अनुभव मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलेला आहे. आणि महिलांसाठी तर कसं होतं बघा, म्हणजे मुलं वगैरे लहान असतात आणि घरातलं सगळं आवरून बाहेर जाण्यापेक्षा आपण घरातल्या घरात घरातली सगळी कामं आवरून आपण हा व्यवसाय करू शकतो. आणि आता यूट्यूबमुळे सुद्धा म्हणजे यूट्यूबवर जे व्हिडिओ असतात बघा ते बघूनसुद्धा आपण भरपूर असं कटिंग परत स्टिचिंग वगैरे सगळं करू शकतो. आणि वेगवेगळ्या फॅशनचे सुद्धा आपल्याला भरपूर म्हणजे शिवता वगैरे काही पण येतात. तर चला, ही रांगोळी जी आहे ती होळी पौर्णिमे दिवशीची आहे. होळी पौर्णिमा ही सोमवारी होती, त्यामुळं अशी महादेवाची पिंड काढलेली आहे मी. आणि त्यानंतर असे कलर घालून मग साधी सिंपलच अशी रांगोळी काढलेली आहे. कशी वाटली रांगोळी ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कसं होतं तर सणावाराला आपण दारात अशी रांगोळी वगैरे काढलो की आपल्याला सुद्धा सण आहे असं वाटतं. आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा म्हणजे सण आहे बाबा म्हणून वाटतं. त्यामुळे सणावाराला आपण छानपैकी आपल्या दारात अशी रांगोळी काढायची. आणि आपलं दार जर व्यवस्थित असेल किंवा दारात अशी रांगोळी वगैरे असेल तर घरात येणाऱ्यांनासुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आणि त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सगळ्या देवांना अभिषेक वगैरे घालायचा होता. आणि माझी थोडक्यात देवपूजासुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. आमच्यात असं जे टाक आहेत यल्लमा देवीचं वगैरे त्यांना आम्ही असा मळवट भरतो. तर प्रत्येक देवाला मी सेपरेट आंघोळ अशी घालत असते. म्हणजे एक जण एकाच भांड्यामध्ये सगळे देव घेतात आणि पाणी ओततात आणि ते धुवून काढतात. तर तसं आम्ही करत नाही. प्रत्येक देवाला असं मी परात घेते आणि त्यामध्ये व्यवस्थित धुवून मग त्यांची पूजा करते. आता हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या, पण मला जे योग्य वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. कारण आपण आंघोळ करताना आपण सगळी एकाच पाण्यामध्ये आंघोळ करतो का? तर देवांना का मग तशी आंघोळ घालायची असं माझं तर वैयक्तिक मत आहे. शेवटी आता ज्याचं त्याचं कसं ज्याचं त्याला म्हणजे जसं पटतं तसं ते करत असतं. पण शक्यतो सगळ्या एकत्र देवांना ठेवायचं आणि त्यात पाणी ओतायचं आणि ते सगळं धुवायचं ते अजिबात चांगलं वाटत नाही. आणि आमच्यात जे 3 टाका आहेत यल्लमा देवी, मायक्का देवी आणि जो परसराम त्याला मी असं हळदीने मळवट भरत असते. त्यानंतर महादेवाची पिंड बघा सोमवार असल्यामुळे मी किती छान पूजा केलेली आहे. देवाला फुलं वगैरे असली की खूप छान वाटतं, पण आमच्यात फुलाचा कायमच तुटवडा असतो. कधी तर बाजारात स्वस्त मिळाली तर मी घेऊन येते, नाहीतर मग काय फुलंही नसतातच.
त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या सात्यासरा आहेत आता यांची पण मी पूजा करून घेते. देवपूजा ही आपण दिवसभरात 5 वेळेला करू शकतो. एकतर 3 ते 5ची वेळ असते. परत 5 नंतर सकाळी 9 वाजेपर्यंत एकदा करू शकतो आणि 9 ते 12पर्यंत आपण एकदा करू शकतो. नंतर 12 ते 3 कोणतीही पूजा आपण करायची नसते. 3 ते 6 आणि 6 ते संध्याकाळी 9पर्यंत एकदा आपण पूजा करू शकतो. असं 5 वेळेला देवपूजा आपण करू शकतो. म्हणजे दिवसभरात आपण 5 वेळेला ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी पूजा केली तरीसुद्धा चालते. फक्त 12 ते 3 आपण देवपूजा करायची नाही. सगळ्यात चांगली देवपूजा म्हटलं तर पहाटे 3ला काय आपण उठत नाही, पण माझं तर मत आहे की 9च्या आत देवपूजा झाली तर म्हणजे थोडं चांगलं वाटतं. जास्तीत जास्त 10च्या आत झाली तर चांगलं वाटतं. 10 नंतर देवपूजा केली तर म्हणजे एवढं चांगलं वाटत नाही, कारण की 10 नंतर कसं होतं आपल्याला सुद्धा आळस येतो आणि सकाळ सकाळी कसं वातावरण फ्रेश असतं. त्या फ्रेश वेळेत जर देवपूजा झाली तर घरातलं वातावरणसुद्धा फ्रेश राहतं आणि ज्या म्हणजे प्रसन्न लहरी असतील किंवा सूर्य उगवलेला असतो, दिवसाची सुरुवात झालेली असते, त्यामुळे सकाळचं वातावरण कसं एकदम फ्रेश असतं. त्यामुळे सकाळ सकाळी देवपूजा केलेली कधीही चांगली असते. त्यामुळे शक्यतो 9च्या आत देवपूजा ही करायची. सकाळी कमीत कमी आपण 5ला उठलं तरीसुद्धा 9 वाजेपर्यंत आपली देवपूजा होतेच, कारण की आंघोळ वगैरे केली, सडा रांगोळी केली, घर स्वच्छ लोटून काढले की आपण देवपूजेला बसू शकतो. मी तर आंघोळ करते, घर लोटून काढते आणि सडा रांगोळी करून आले की देवपूजा करते. कधी कधी पहिला देवपूजा करते आणि मग सडा रांगोळी करते आणि कधी कधी पहिल्यांदा सडा रांगोळी करून मग देवपूजा करते. म्हणजे जसं जमल तसं करत असते, पण शक्यतो 9च्या आत देवपूजा करण्याचा मी प्रयत्न करत असते आणि माझी 9च्या आत देवपूजा ही शक्यतो होतेच. 9 नंतर कधी तरच म्हणजे तसं हे होते की बाबा एखाद्या वेळेस जर तब्येत वगैरे बिघडलेली असली तरच 9 नंतर मग देवपूजा होते, नाहीतर 9च्या पुढे मी शक्यतो देवपूजा ही करतच नाही. 9च्या आत 7, 7:30, 8पर्यंत शक्यतो आमची देवपूजा ही होते, कारण आमच्यात देवपूजेला थोडासा वेळ लागतो आणि आजारी वगैरे असले की मग जरा थोडं वेळाने उठतो आपण. वेळाने उठून सगळं म्हणजे देव काढून आणि गाद्या वगैरे आहेत त्या सगळ्या काढून परत स्वच्छ सगळं देव धुवून परत पूजा करायची. आणि कसं देव पण जास्त असल्यामुळे मळवट वगैरे भरावा लागतो सगळ्या देवांना, त्यामुळं थोडा जास्त वेळ लागतो. आणि देवघरामध्ये अशी वेलवेटची वस्त्र असलीत की छान वाटतं बघा. लाल वस्त्र आहे, आता हे माझ्याकडे 2 आहेत लाल वस्त्र, तर त्या लाल वस्त्रांवर देव किती उठून दिसतात. आणि ह्या आहेत पिवळ्या कवड्याने. आज पौर्णिमा असल्यामुळे मी त्यांना हळदीमध्ये असं पूर्ण घोळवून घेते आणि त्यानंतर त्यांची पूजा करत असते. पौर्णिमेला वगैरे आपण असं हळदीमध्ये ज्या कवड्या असतात त्या घोळवून घ्यायच्या आणि मग त्यांची पूजा करायची, छान वाटतं. आणि माझ्याकडे 10 रुपयाचे 3 नाणे आहेत आणि 5 रुपयाचं 1 नाणं आहे. त्यावर जी संतोषी माता आहे तिचं चित्र आहे, मग मी ते पुजलेले आहेत. कधीतरीच असं दुकानला गेल्यावर ते आलेले आहेत आणि आलेल्या स्त्रीनं मला सांगितलेलं आहे की बाबा त्याच्यावर संतोषी माता आहे, मग मी ते पूजा केलेल्या आहेत. 3च आहेत, 10चे 3 आहेत आणि 5चा 1 बंदा आहे. आणि असं प्लेटीत तांदूळ घालायचं आणि त्याच्यावर या कवड्या वगैरे ठेवून परत पैसे ठेवून मी असं पूजा करत असते. आता ह्या माझ्याकडे आहेत त्या 9 कवड्या होत्या, पण 2 कवड्या देव धुताना कुठं म्हणजे इकडं तिकडं गेलेल्या आहेत आणि आता 7 कवड्या त्या राहिलेल्या आहेत. आणि आता मला लक्ष्मी कुंचन भरायची खूप म्हणजे आवड आहे, पण माझ्याकडे काही कुंचन नाही, त्यामुळे मी असा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे हळदी कुंकवाने आणि त्यानंतर हळदी कुंकू घालते. त्यानंतर ही धनलक्ष्मी कवडी आहे ती घातली आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः आपण म्हणत हे जे कुंचन आहे ते म्हणजे कुंचन म्हणूनच मी हा ग्लास भरत असते. त्यानंतर जे हळकुंड असतं बघा ते हळकुंड, त्यानंतर परत जो नारळ असतो कसला छोटा नारळ असतो तो लक्ष्मीपूजेला मी आणलेला होता, तर तो नारळ परत गुंजा आहेत माझ्याकडे त्या आणि पिवळ्या कवड्या 1-2 आहेत त्या, असं सगळं घालून मग शेवटीवर मी 10 रुपयाचा जो नाणं असतो तो वर ठेवते
कारण चांदीचं कमळ वगैरे माझ्याकडे काय नाही आहे. जे आहे त्याने मी कुंचन भरत असते. म्हणजे तुम्ही यामध्ये आता हे जरी घातला तरी चालेल, लवंगा जरी घातला तरीसुद्धा चालतात. पण आता मी त्या लवंगा काही यामध्ये घातल्या नाहीत, कारण की हा जो ग्लास आहे तो खूप छोटा आहे, त्यात सगळं नाही बसत. आणि हे तांदूळ मग मी ज्यावेळी खूप असे लाल वगैरे होतात त्यावेळी मग बदलते आणि ते आपण मग पक्ष्यांना वगैरे घालू शकतो किंवा वाहत्या पाण्यात जरी सोडून दिला तरीसुद्धा चालेल. शेवटी आपल्या मनातला भाव हा महत्त्वाचा असतो. तुम्ही कुंचन पूजा किंवा ग्लास पूजा तुम्ही तो किती श्रद्धेने भरता याला खूप महत्त्व आहे. आणि मला ते खूप आवडते ती सेवा, म्हणून मग ते ग्लासमध्ये भरते. मुमतसेव नंबर को देस्तीन धेन पेजत 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 मुमतसेव नंबर को देस्तीन धेन माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे, त्यामुळं मी ते वाचन केलं आणि मग राहिलेली घरातली बाकीची सगळी कामं केली. फरशी वगैरे सुद्धा मला पुसायची होती, तर मी ती त्यानंतर पुसून घेतली. रोज पहाटे उठून वाचते मी, पण आज थोडा वेळ झाला. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला, सगळं घरातलं आवरलं आणि पहाटेच वाचलेलं खूप चांगलं असतं, पण ते आज राहून गेलं. चला तर मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.